आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन। सर्वसामान्य लोकांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा पतसंस्थेचा मूळ उद्देश। संस्थापक अध्यक्ष किशोर शेठ जैन, नागोठाणे रोशन पत्की। श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्था मर्यादित नागोठाणेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ग्रामपंचायत शिवगणेश हॉल नागोठाणे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर शेठ जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। या सर्वसाधारण सभेसाठी संस्थापक अध्यक्ष किशोर शेठ जैन यांच्यासह उपाध्यक्ष प्रकाश जैन, सचिव संजय काकडे, संचालक डॉक्टर मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सरपंच तथा संचालिका सौ सुप्रिया संजय महाडिक, कार्तिक शेठ जैन, रितेश दोशी, राजकुमार पिताणी, शैलेश रावकर, मोहन नागोठाणेकर, सौ विजया परमार, सौ कल्पना टेमकर तसेच पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील नावले यांच्यासह मान्यवरांमध्ये दैनिक सामनाचे व नागोठाणे पत्रकार संघाचे सल्लागार राजेश पोवळे, संजय भोसले, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे, संतोष नागोठाणेकर, सदस्य शबाना मुल्ला, शेहनाज अधिकारी, किशोरभाई म्हात्रे, डॉक्टर आर्यन शेळके, विवेक सोभेकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष सकाराम ताडकर, शाखा प्रमुख धनंजय जगताप, सुनील लाड व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा, नफा आणि तोटा, ठेवीची वाढ, लाभांशाची घोषणा, सभासद मंडळाचे अहवाल वाचन आणि पुढील काळातील योजना याची माहिती दिली गेली। या सभेमध्ये सभासदांनी विशेष उपस्थिती दाखवून संस्थेच्या कार्यावर विशेष चर्चा केली। यावेळी संस्थेची आर्थिक स्थिती, ठेव व कर्जवाढ आणि नफा यांचा सविस्तर अहवाल संस्थेचे सचिव संजय काकडे यांनी सादर केला। यावेळी संचालकांचे व अध्यक्षांचे भाषण झाले। या कार्यक्रमाची प्रस्तावना सचिव संजय काकडे यांनी केली, तर किशोर शेठ जैन यांच्यासह राजेश पोवळे, विवेक सुभेकर, प्रकाश जैन यांची भाषणे झाली। यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री किशोर शेठ जैन यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली। संस्थेची आर्थिक स्थिती, ठेव व कर्जवाढ आणि नफा याची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली। सभेमध्ये विविध ठराव घेतले जे संस्थेच्या भविष्यातील वाटचालीस दिशा देतील याची देखील माहिती किशोर शेठ जैन यांनी दिली। त्याचप्रमाणे संस्थेचे 3000 सभासद असल्याची माहिती दिली। तसेच आम्ही कोणाचाही दुजाभाव केला नाही, त्यामुळे ही पतसंस्था सर्वांना आपली स्वतःची वाटणारी आहे हे बोलायला जैन विसरले नाहीत। त्याचप्रमाणे पतसंस्थेने कासवाच्या चालीने वाढ घेतल्याचे देखील ते पुढे म्हणाले। तसेच ज्यांना कोणाला आर्थिक अडचण निर्माण होते त्यांना सर्वप्रथम श्री जोगेश्वरी पतसंस्था आधार देणारी वाटते। त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक मंडळ व सभासद यांच्याकडून कोणत्याही चुकीच्या व्यक्तीला कर्जाची शिफारस केली जात नाही, कारण पतसंस्था टिकणे व तिची प्रगती होणे हे देखील महत्त्वाचे असल्याचे पुढे जैन म्हणाले। तसेच संस्थेच्या 26व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून संस्थेच्या कार्यालयात श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संस्थेच्या सर्व सभासदांनी व शहरातील व परिसरातील नागरिकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। अगदी तुमच्या मनातले सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्ही प्रश्न न विचारता ज्यांनी सांगितली ते संजय काकडे त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित, आज आलेले राजेशजी पोवळे 2 मेंबर आहेत, त्यांचे आता तुम्हाला 2 मेंबरचं अजून एक बक्षीस देतो। तुम्ही 2 मेंबर अजून तुमची मुलगी जिने सुद्धा नागोठाण्याचं नाव अतिशय चांगल्या ठिकाणी नेलेलं आहे। त्याचबरोबर संजयजी भोसले माझे सहकारी आहेत, काय माझ्या सुखादुःखात सगळ्या राजकीय प्रवाहात सोबत असतात। सर्वच आमचे